मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटक पर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज. महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक मोठं आणि धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. नाशिकमध्ये स्वतःला अंकज्योतिषी आणि दैवी शक्ती असलेली व्यक्ती म्हणून वावरणाऱ्या अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याला पोलिसांनी अटक केल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. नाशिक गुन्हे शाखेने 17 मार्च रोजी गोविंदनगर येथील त्याच्या बंगल्यावर छापा टाकून त्याला अटक केली. एका महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार 2019 ते 2025 या कालावधीत तिला दैवी शक्तीचे आमिष दाखवून वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा गंभीर आरोप आहे. तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार 2019 मध्ये कॅनडा कॉर्नर परिसरात तिची खरातशी ओळख झाली. त्याने स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करत तिचा विश्वास संपादन केला आणि आयुष्यातील अडचणी दूर करण्याचे आश्वासन दिले. यानंतर विविध धार्मिक विधींच्या नावाखाली तिला वारंवार कार्यालयात बोलवण्यात येत होते. 2022 मध्ये प्रसाद म्हणून दिलेल्या पेढा आणि पाण्यामुळे तिला गुंगी आली आणि त्यांच्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा आरोप तिने केला आहे. लग्नानंतरही तिला पुन्हा कार्यालयात बोलावून त्याच प्रकारे अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद आहे. तसेच विरोध केल्यास नवऱ्याच्या जीवाला धोका होईल अशी धमकीही दिल्याचा आरोप आहे. छाप्यात पोलिसांनी पेन ड्राईव्हसह अनेक महत्त्वाचे पुरावे जप्त केले आहेत. त्यामध्ये 50 ते 60 व्हिडिओ आणि CCTV फुटेज असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास सध्या वेगाने सुरू आहे. या प्रकरणात अनेक राजकीय नेत्यांचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्याने वाद अधिक तीव्र झाला आहे. यात एकनाथ शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील, दीपक केसरकर, निलेश लंके आणि रुपाली चाकणकर यांसारख्या नेत्यांचा उल्लेख केला जात आहे. यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. सुषमा अंधारे यांनी या प्रकरणात सखोल चौकशीची मागणी करत महिला आयोगाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही कठोर कारवाईची मागणी केली आहे. काही नेत्यांनी अजित पवार यांच्या संदर्भात ही प्रश्न उपस्थित करत या प्रकरणाचे धागेदोरे अधिक खोलवर तपासण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात आणखी कोणकोणते मोठे चेहरे समोर येणार? राजकीय नेत्यांचे या व्यक्तीसोबतचे संबंध नेमके काय? दोष सिद्ध झाल्यास कारवाई कोणावर होणार? आणि सर्वात महत्त्वाचे, या प्रकरणाचा राजकारणावर काय परिणाम होणार? सध्या पोलीस तपास सुरू असून पुढील काही दिवसात या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे. ब्युरो रिपोर्ट तिचा जागर.